साखर खाण्यासाठी योग्य नसते असे अनेकदा डॉक्टर आपल्याला सांगतात. याशिवाय जिममध्ये वर्कआउट करताना साखर खाणे पूर्ण बंद करा असा सल्लाही दिला जातो. एवढंच नाही तर रक्तातील साखर वाढली की आहारातून साखर गायब करावी लागते. यासाठी मग शुगर फ्री गोळ्या किंवा शुगर फ्री डाएट ड्रिंकचा वापर अधिक केला जातो. मात्र आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO ने या कृत्रिम साखरेने नुकसान होऊ शकते असं म्हटलंय. WHO अहवाल काय सांगतो आणि आहारातून साखर बाजूला करण्यासाठी नेमकं काय करावं हे आज आपण या पॉडकास्ट मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्चना बनगे. तरुण भारत पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत. WHO ने 15 मे 2023 ला एक अहवाल सादर केलाय, ज्यामध्ये नॉन शुगर स्वीटनेसचा एकूण 283 अहवालाचा एकत्रित अभ्यास केलाय. यामध्ये कृत्रिम स्वीटनेस किंवा नॉन शुगर स्वीटनेसच्या वापराने टाईप 2 चा मधुमेह होतो असा निष्कर्ष काढलाय. याच बरोबर हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि प्रौढांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढल्याचंही स्पष्ट केले. आता मधुमेह टाईप 1 आणि मधुमेह टाईप 2 काय असतो याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. जेव्हा शरीरात इन्सुलिनचे उत्पादन कमी होतं तेव्हा शरीराला रक्तातील ग्लुकोज मधून ऊर्जा मिळू शकत नाही. परिणामी रक्त आणि लघवीतील ग्लुकोजची पातळी खूप जास्त होते. यावेळी टाईप 1 चा मधुमेह होतो. प्रामुख्याने वयवर्ष 4 ते वयवर्ष 15 या वयोगटातील मुलांचा समावेश होतो. काही वेळेला प्रौढांमध्ये हा मधुमेह दिसू शकतो. टाईप 1 च्या मधुमेहामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होत नाही किंवा याचे प्रमाण अगदी नगण्य असते. त्यामुळे टाईप 1 मधुमेहाच्या रुग्णाला इन्सुलिन गरजेचं असतं. टाईप 2 मधुमेहामध्ये इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही व त्याची परिणामकारकता देखील कमी असते. याला इन्सुलिन प्रतिरोधक असेही म्हणतात. टाईप 2 मधुमेह असलेल्या बऱ्याचशा लोकांमध्ये लठ्ठपणा आढळतो. वयाच्या 40 नंतर प्रामुख्याने टाईप 2 चा मधुमेह होतो. मात्र आता कृत्रिम स्वीटनेसमुळे हा मधुमेह कमी वयात देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. WHO चे पोषण आणि अन्न सुरक्षा संचालक फ्रान्सिस्को ब्रँका यांनी WHO ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की कृत्रिम स्वीटनेसमुळे वजन नियंत्रणात राहत नाही, त्यामुळे याचे सेवन टाळावे. या उलट ज्या फळात साखरेचे प्रमाण जादा आहे अशी फळे खावीत. आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी सुरुवातीपासूनच आहारातील गोडवा पूर्णपणे कमी केला पाहिजे असंही ते म्हणाले. तुम्हालाही जर मधुमेह असेल किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी साखर आहारातून गायब करायची असेल तर नियमित व्यायाम, प्राणायाम, आहारात बदल करा. साखरेऐवजी गुळाचा, मधाचा वापर करा. तुमची दैनंदिनी ठरवताना तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या. कोणतेही औषध किंवा डाएट सुरू करत असताना एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.